झी 24 तास एक पाऊल पुढे। जातीच्या दाखल्यांसाठी अनेक मुंबईकरांना आता आपल्या मूळ गावी जावं लागणार आहे। वस्तुस्थिती विचारात न घेता राज्य सरकारनं हा एक अजब असा GR आणलेला आहे आणि यामुळे हे नवं संकट ओढवलेलं आहे। त्यामुळे अनेकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। वेळ आणि पैशांचा अपव्यय देखील अधिक होतो आहे। एकूणच लोकांच्या या पैसा आणि वेळेच्या अपव्ययाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। सरकारी खाक्याचा हा एक अजब नमुना पाहायला मिळतो आहे। जातीचा दाखला जर हवा असेल तर तुमच्या मूळ गावाकडे जा असा हा राज्य सरकारचा अजब GR आहे। जातीचा दाखला हवाय, गावाकडे जा। होय, हे खरं आहे। राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या नव्या अधिसूचनेनुसार आता मुंबईकरांना जातीच्या दाखल्यासाठी गाव गाठावं लागणार आहे। अधिसूचनेमध्ये प्रत्येक जातीनुसार संबंधित तारखा जाहीर करण्यात आलेल्या असून या तारखेला वाडवडील किंवा नातेवाईक जिथं स्थायिक होते त्याच ठिकाणी जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे। म्हणजे मुंबईत राहणाऱ्या एससींना 10 ऑगस्ट 1950 रोजी त्यांच्या पूर्वजांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्याकडे जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। एसटींसाठी 6 सप्टेंबर 1950, व्हीजे आणि एनटींसाठी 21 नोव्हेंबर 1961, तर ओबीसी आणि एसबीसींसाठी 13 ऑक्टोबर 1967 ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। जीआर बोलतो की तुमचं गाव आहे तिथून तुमचं निघलं जाय, पण मुलांचा जन्म बापाचा जन्म मुंबईत झाला, त्यांना गावाला कोणी ओळखत नाही, तर त्यामध्ये तहसीलदार आम्हाला जातीचा दाखला देणार का? मी घर काम करते, भांडी घासायला जाते, 2000 पैसे घेऊन माझ्या मिस्टरांना 2 पुरं घेऊन मी गावी गेले। गावी जाऊन 50चा पुरावा सुद्धा आणला 3 दिवसामध्ये। ते आणून दिल्यावर सुद्धा हे लोक नाटकं करायला लागलेत, अजून पण नाही मिळालं आम्हाला। त्या टेन्शनमुळे माझ्या मिस्टरने रॉकेल सुद्धा वतून घेतली। योग्य पुरावे देऊनही 2-2 वर्ष जातीचे दाखले मिळत नसल्याची तक्रार असतानाच दाखल्यासाठी पुन्हा गावाची वाट धरावी लागणार असल्यानं मुंबईकरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। आता मला 2 वर्ष इथे आतापर्यंत थांबवलं आणि आज मला सांगितलं की हा काम होणार नाही। हां, किती वेळा फेरा झाला तुमच्या? माझी कमीत कमी नाही तर ना 50 वेळा झाले असेल साहेब। खरंच काय शासनाने आम्हाला त्रास देण्याचा विचार केलाय का? मागासवर्गीयांसाठी प्रत्येक वेळेला हा आम्ही येतोय, जवळजवळ 22 वेळा आलो असेल। 10 महिने झाले, जर जातीचा दाखला मिळत नाही तर तुम्ही करता काय? 13,900 तुमच्याकडे पेंडिंग जातीचे दाखले आहेत, तर मग करता काय तुम्ही? एवढे दिवस नुसते झोपून काढून आम्हाला पण असा त्रास देऊन आता सांगता की तुम्ही गावाला काढा। मग तुमचं प्रशासन काय करतं इथे? जनतेचा हा आक्रोश ऐकल्यानंतर सरकारच्या नव्या GR मधला फोलपणा लक्षात येतो। सोयीची धोरणं राबवण्याची गरज असताना राज्य सरकारचा हा GR रूपी फतवा जनतेला त्रासदायक ठरणारा असाच आहे। जातीच्या जीवावर राजकारणाची पोळी भाजणाऱ्या राजकीय पक्षांनी तरी याकडे गंभीरतेनं पाहण्याची गरज आहे। मंत्रालयाच्या EC रूम मध्ये बसून असा GR काढणाऱ्यांना ग्राउंड रियालिटी समजणार तरी कधी, असा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह कृष्णात पाटील, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।